मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरती संदर्भात आयुक्तालय आणि मंत्रालय इथे आपण पाठपुरावा करत आहोत आणि त्या संदर्भातली माहिती तुम्हाला या समाज माध्यमाच्या माध्यमातून या युट्यूब परिवाराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भेटत आहे. आजचं जसं तुम्ही थंबनेल पाहिलेला आहे तो मुद्दा आहे म्हणजे एक बिंदू एक भरती. याच्या संदर्भात शासनाचा काय विचार आहे? शासनाच्या विचाराधीन हा मुद्दा असताना आयुक्त कार्यालयातून आपल्याला जे काही वास्तव समोर आलेलं आहे आणि त्याचा मिलाप कसा लावला जाणार आहे आणि पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये टेट 2025 ज्यांनी दिलेली आहे त्या भरतीमध्ये हा मुद्दा एलिजिबल किंवा ऍप्लिकेबल होणार आहे का, त्याच्या संदर्भातली आयुक्त साहेबांशी चर्चा केल्यावरती त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचे PS आहेत यांच्यासोबत यांची जेव्हा मीटिंग झाली पोर्टल भरती संदर्भात याच्या संदर्भात चर्चा केल्यावरती जे काही माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे ती तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करायचं आहे आणि असे बरेच काही 10-12 मुद्दे आहेत याच्यावरती आपण शॉर्टमध्ये माहिती देणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच माहिती देत आहोत. सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. मित्रांनो, एक बिंदू एक भरती याचा जो काही परिणाम झालेला आहे तो म्हणजे शिक्षक भरती 2022-23 मध्ये थोडंसं इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक बिंदू एक भरती नसल्यामुळे एकच परीक्षा दिलेला उमेदवार जवळपास 5 वेळा त्याला संधी मिळालेली आहे. मग ते 1 ते पहिल्यांदा 5, 6 ते 8, 9 ते 10, नंतर 11 ते 12 आणि 5वी संधी त्याच उमेदवाराला मिळाली अध्यापक विद्यालयामध्ये. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी अध्यापक विद्यालयाची भरती सुद्धा सध्या पोर्टल मार्फत होत आहे. आणि सध्या आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे संच मान्यता ही जुन्या शिक्षक भरती ही जुन्या संच मान्यतेनुसार म्हणजे नवीन 15/2024च्या संच मान्यतेनुसार होता. जुन्या संच मान्यतेनुसार होणार असल्यामुळे हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आता अतिरिक्त शिक्षक होणार नाहीयेत, समायोजनचा प्रश्न येत नाहीये, त्यामुळे जागा भरपूर येणार आहेत. पण जागा भरपूर येऊन फायदा काय जर एक बिंदू एक भरती होणार नसेल. आणि याचसाठी मित्रांनो अगदी 18 फेब्रुवारी 2025 पासून आपण याच्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करतोय आणि ते जे निवेदन आहे त्या संदर्भात मंत्रालयातून सुद्धा पत्र काढण्यात आलं होतं आणि आयुक्त कार्यालयाकडे अहवाल मागवला होता. मी जी सर्व माहिती सांगते ते तुम्ही ट्विटरला जाऊन बालुशा माने म्हणून सर्च करून फॉलो करायला विसरू नका. तिथे तुम्हाला हे सर्व पुराव्यानुसार मिळणार आहे. आणि मग त्या अहवालामध्ये सांगितल्याप्रमाणे हे जो आपला मुद्दा आहे एक बिंदू एक भरती याच्यामध्ये आयुक्त कार्यालयातून तो अहवाल आता मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आणि नुकतीच बुधवारी जी पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची बैठक झाली त्याविषयी चर्चा सुद्धा झाली. आणि जसं आपण मंत्रालयाचे जे काही सचिव आहेत, सहसचिव आहेत आणि अर्थातच आयुक्त कार्यालयातील आयुक्त साहेब असतील किंवा शिंदे सर असतील यांच्या जाणून बुजून निदर्शनास आणून दिलं होतं, फॅक्ट होती आणि त्याच्यानुसारच आता हा मुद्दा 100% शिक्षक भरतीमध्ये घेण्याचा विचार आहे. तो सर्वप्रथम तुमच्या सर्वांनी स्वतःची पाठ थोपटायची आहे. हा मुद्दा 100% लागणार आहे. कारण हा मुद्दा लागेल का याच्या संदर्भात जेव्हा गुरुवारी म्हणजे 27 ऑक्टोबरला जेव्हा आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी जेव्हा पुण्याला मी गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम ही तुमचीच मागणी आहे एक बिंदू एक भरती आणि म्हणूनच आम्ही त्याच्यावरती 100% प्रयत्न करतोय. कारण आमच्याही लक्षात आले की बऱ्याच गोष्टीमध्ये काही शिक्षक भरती पाठीमागच्या भरतीमध्ये आणि आताच्या भरतीमध्ये बऱ्याचशा काही त्रुटी आहेत त्या होऊ नयेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो आता एक बिंदू एक भरतीच होणार आहे 2025च्या शिक्षक भरतीमध्ये. वेल इन ॲडव्हान्स मधून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देतो, तो सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. परंतु आता एक बिंदू एक भरती होत असताना मग याद्या कशा लागतील म्हणजे पहिल्यांदा 1 ते 5ची तुम्ही पाहिलं असेल जेव्हा शिक्षक भरती 2022-23 झाली किंवा जे नवीन उमेदवार असतील त्यांच्या माहितीसाठी थोडंसं फक्त पाठीमागचं सांगावं असं वाटतं. जेव्हा ती भरती झाली तेव्हा सुद्धा एक पहिला टप्पा विदाऊट इंटरव्ह्यूचा घेतला, नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड घेतला. त्याच्यामध्ये 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 अशा प्रकारचे प्रिफरन्सेस आले आणि त्याच्यानुसार उमेदवारांची सध्या नियुक्ती झालेली आहे. परंतु आता कसं होईल कारण जेव्हा 1 ते 5ला उमेदवार जेव्हा प्रिफरन्स देतो आणि त्याला जेव्हा संस्था लागते मग ते इंटरव्ह्यूमध्ये असो किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये असो तेव्हा त्याला 6 ते 8ला प्रिफरन्स द्यायचा की नाही. लास्ट टाइम काय झालं होतं 2 टप्प्यामध्ये भरती झाली होती, 10% पदकपात करण्यात आली आणि त्याच्यामुळे 2 टप्प्यामध्ये भरती झाली. यावेळेस मात्र एकाच टप्प्यामध्ये
भरती होणार असली तरी 2 स्टेजेसमध्ये होईल. हा फरक काय आहे तो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चॅनलवरती माहितीच्या माध्यमातून तुम्हाला सांगूच. आणि नुकतंच आपण चॅनलवरती लाईव्ह सुद्धा केलेला आहे. शिक्षक भरती संच मान्यता आणि रजिस्ट्रेशनचे वेध आणि जुन्या शिक्षक भरतीनुसार संच मान्यता, ते एकदा लाईव्ह पाहून घ्या, जेणेकरून तुमचं बरंचसं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असेल. आता जेव्हा आपण असं म्हणतो एक बिंदू एक भरती आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला अगदी 200% शुअर आताच अश्युरिटी दिली जाते, तेव्हा तुमच्या मनामध्ये असेल की जागा किती येतील आणि नंतर ह्या लिस्ट कशा लागतील. तर मित्रांनो, आता याचं प्रथमतः तुम्हाला प्रिफरन्स देण्यात येणार आहे. जेव्हा तुमचं पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होतं, तुम्ही जेव्हा सेल्फ सर्टिफाय करता आणि जेव्हा तुम्हाला आस्थापना येतात, तेव्हा क्लिअर कट मेन्शन केलं जाणार आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या लाईक माइंडेडनुसार, म्हणजे जिथं तुम्हाला काम करायचं आहे त्याच्यानुसारच तुम्ही प्रिफरन्स द्या. आणि त्याच्या पद्धतीने एखाद्या उमेदवाराने 1 ते 5 ला सुद्धा प्रिफरन्स दिले, 6 ते 8 ला सुद्धा दिले. जो जिथे बसेल तिथं त्याला एकच प्रिफरन्स फक्त विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार आहे. आणि हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही स्टेजेसमध्ये जरी भरती झाली, म्हणजे पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागला, नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला, तरी सुद्धा एकदा विदाऊटमध्ये उमेदवाराचं सिलेक्शन झालं की नंतर विथमध्ये त्याचं सिलेक्शन होणार नाही. भले त्यांनी जॉईन करो नाहीतर नाही करो, किंवा नंतर जरी रिक्तापात गैरहजरचा राऊंड लागला, आपण वेटिंग लिस्टची मागणी केली आहे, तुम्ही ट्विटरवरती जाऊन बालुशा माने म्हणून पाहत असाल, त्याच्यामध्ये तुम्ही निवेदन पाहू शकता. त्याच्यामध्ये मग वेटिंग लिस्ट जरी लागणार असली तरी त्या उमेदवाराला संधी मिळणार नाही. जनरली वेटिंग लिस्टपेक्षा रिक्तापात्र गैरहजरचा पहिला एकच जो टप्पा होणार आहे, ज्या स्टेजेसमध्ये भरती होणार आहे तो राऊंड लागणार आहे. त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंड, कन्व्हर्जन राऊंड आणि ज्या काही माजी सैनिकच्या जागा कन्व्हर्ट केल्या जातील तो सुद्धा राऊंड होईल. सो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही हा मुद्दा तो तितकाच लावून धरला, आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनपर्यंत पोहोचवला आणि तो मुद्दा आता सक्सेस करण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. आणि हे यश केवळ आपल्या टीमचं आणि फाउंडेशनचं नसून हे तुमचं आहे, कारण तुम्हाला ते वाटत होतं तेवढ्या सकारात्मकतेने व्हावं, तेवढ्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करण्यास सुद्धा यश मिळालेलं आहे. आणि एक बिंदू एक भरती होते. शिक्षक भरतीच्या अशाच महत्त्वाच्या मुद्द्यासह आपण अशा शॉर्टमध्ये माहिती या चॅनलवरती घेऊन येत आहोत. त्यामुळे असंच तुम्ही पुढचे सुद्धा व्हिडिओज पाहता येईल, तेव्हा तुम्हाला 1 बाय 1 ह्या गोष्टींची तुम्हाला क्लॅरिटी मिळत राहील. सो सर्वप्रथम हा मुद्दा 100% शिक्षक भरतीमध्ये कन्सिडर केला जाणार आहे. जो आपला अगदी आपल्या निवेदनामधला दुसरा मुद्दा होता, एक बिंदू एक भरती, आणि तो नेहमीच प्रायोरिटीवरती आपण त्याची जी चर्चा आहे शिक्षण मंत्री सोबतच आयुक्त कार्यालय मंत्रालय यांच्या अधिकाऱ्यांसोबत करून आज पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या अगोदर आपण हे डिक्लेअर करतोय. हा पहिला असेल की हा मुद्दा 100% लागणार आहे. असे अजून कोणकोणते मुद्दे लागणार आहे याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि कितीही जागा आल्या किंवा जागा किती येणार आहे त्याच्या संदर्भात इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. किंवा जागा येतील ना तेव्हा मित्रांनो, एक बिंदूमध्ये एकच जेव्हा जागा असणार आहे, एका उमेदवाराचं एका जागेसाठी एका परीक्षेमधून सिलेक्शन होणार आहे. 1 एक्झाम 1 भरती. सो अशा पद्धतीने 1 रिक्रुटमेंट, अशा पद्धतीने ही भरती होत आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवयुनिटी. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि मित्रांनो, शिक्षकाच्या हक्कासाठी सन्मानासाठी असंच लढत राहूया आणि जिंकत सुद्धा राहूया.